हयातनगर सर्कलमध्ये बालाजीराव शिवभगत यांचा जन्मदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न। वसमत तालुक्यातील हयातनगर सर्कलमध्ये भावी जिल्हा परिषद सदस्य बालाजीराव नामदेवराव शिवभगत यांच्या जन्मदिनानिमित्त 2 दिवसीय विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात इंदिरानगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर हयातनगर व परिसरातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणही करण्यात आले। वाढदिवसानिमित्त धानोरा येथे पूज्य भदंत पय्याबुधी महाथेरो यांनी तर वसमत येथील शासकीय विश्रामगृह विविध सामाजिक संघटनांनी बालाजीराव शिवभगत यांचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे। सायंकाळी हयातनगर येथे भव्य वाढदिवस सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले होते। शेकडो नागरिकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। कार्यक्रमानंतर शिवभगत परिवारांच्या वतीने खीरदानाचा उपक्रमही राबवण्यात आला। शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारे या उपक्रमाचे परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण तालुक्याभरात नागरिकांकडून एक कौतुक मोठ्या प्रमाणात होत आहे। आणि या निमित्ताने बालाजीराव शिवभगत यांच्यावर सामाजिक, धार्मिक व राजकीय स्तरावरील नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव देखील केला आहे। त्या स्तुत्य उपक्रमामुळे संपूर्ण हयातनगर परिसरामध्ये त्यांचं कौतुक देखील होत आहे। आज खरं म्हणजे माझ्या दृष्टीने आज इथं खूप दुःख शर्करा योग आलेला आहे की मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकरुखा या ठिकाणी मुलांची तपासणी करण्यासाठी आलेला होतो आणि आकस्मिकपणे आमचे जुने मित्र बालाजीराव शिवभगत या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांचा वाढदिवस आहे असं समजलं आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी या बालगोपाळांना लेखन साहित्य वाटप करून आपला हा जो वाढदिवस साजरा करतायत त्यासाठी मी खरोखरच खूप आनंदित झालो आहे। आणि त्यांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात खऱ्या अर्थाने आमच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून केलेली आहे। ही खरोखरच आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे, कारण करील रंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे असं साने गुरुजींनी म्हटलेलं आहे। आणि त्यांनी एक सुंदर अशी सुरुवात म्हणजे वाढदिवस साजरा करताना आपण बघतो की कुठं गल्ली बोळामध्ये किंवा रोडवर मस्त ते काय म्हणतो त्याला आपण केक आणून किंवा तोंडाला फासून किंवा मग काहीतरी वेगवेगळ्या बॉटल आणून ते फवारे उडून अशा प्रकारे साजरा केला जातो। ती खरं म्हणजे त्या वाईट प्रथेला तिलांजली देऊन एक शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांना एक प्रेरणा, त्यांची गुणवत्ता वाढावी, त्यांच्या जीवनात एक छान नवीन पहाट उदयाला यावी हा उदात्त हेतू घेऊन त्यांनी जो हा उपक्रम सुरू केलेला आहे वाढदिवसाच्या निमित्ताने, त्या निमित्तानं मी या सातेफळ केंद्रामधल्या जेवढ्या शाळा आहेत त्या ठिकाणी त्यांनी हे शालेय साहित्य वाटप केलेलं आहे। खरोखरच केंद्रप्रमुख म्हणून मला त्या गोष्टीचा खूप आनंद आहे की त्यांनी त्यांचा वाढदिवस लेखन साहित्य वाटप करून या ठिकाणी करतायत। त्यासाठी मी त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं ज्ञानाला महत्त्व दिलं, नॉलेज इज पॉवर असं सर्वांना सांगितलं, त्याचबरोबर शिक्षणाची गंगा आणि शिक्षणाचं महत्त्व आणि ज्ञानाचं महत्त्व त्यांच्याकडे पाहिलं की आपल्या लक्षात येतं की त्यांनी कर्ज काढून ग्रंथ विकत घेऊन ज्ञानाची आराधना केली। तसा आमच्या बालाजीरावांनी या चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन पहाट निर्माण व्हावी, त्यांना गुणवत्तेची ओढ लागावी आणि त्यांना प्रेरणा म्हणून हे शैक्षणिक साहित्य वाटप केलं। त्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे। त्यांना मी या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या जीवनामध्ये असंच चांगले विचार त्यांच्या मनामध्ये येऊन लोकसेवा घडण्याचं काम त्यांच्या हातून व्हावं अशा प्रकारची एक वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। खूप खूप धन्यवाद। वसमतचे मित्रमंडळी व दोस्त
या सगळ्याच लोकांना वाढदिवस माझा साजरा केला आणि मी माझ्या हयातनगर सर्कलमध्ये वया पेन आणि सर्कलचं प्रेम होतं, तालुक्याचं प्रेम आहे म्हणून मी मुंबईहून वाढदिवसाला इथं आलेलो आहे. एवढीच असंच प्रेम जर समजा जनतेने दिलं तर मी जनतेचे आभार मानतो आणि माझ्या मित्राचे पण मी आभार मानतो. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी तुमची जी तयारी आहे जिल्हा परिषदेसाठी कशा पद्धतीची तयारी चालू आहे बरं वाढदिवसासाठी? माझी तयारी आहे म्हणल्यावर असं नाही जमणार सर की माझ्या मित्रमंडळीची तयारी आहे आणि मित्रमंडळीने जर सपोर्ट जर केला तर 100% मी विजय होईल आणि मी माझी तयारी अशीच ठेवीन. मित्रमंडळीचा सपोर्ट जर असेल तर सगळंच कळेल. आमच्या मस्के साहेबांना जर डोक्यावर हात ठेवला तर सगळंच काय करायची तयारी राहील. चंद्रमणी मस्के असतील, बालाजी मस्के असतील, तर या कुटुंबाने जर मस्के कुटुंबाने जर माझ्यावर साथ दिली तर मग भरपूर काय करून दाखवेल.